तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असं मटर पुलाव तयार होत आहे। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचा मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्याबरोबरच मटर पुलावची रेसिपी शेअर करणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला हे तांदूळ 3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहे। त्याचबरोबर मी इथे 7-8 काजू त्याचे 2 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। 2 इथं तेजपत्ते घेतले आहे। छोटेसे 2 तुकडे हे स्टार फूलचे आणि छोटेसे 2 तुकडे दालचिनीचे। काही 7-8 काळे मिरे घेतले आहे आणि 2 छोटी हिरवी इलायची। त्याचबरोबर मी इथे पाणी उकळायला पण ठेवलेलं आहे। पाणी उकळून झाल्यावर आपल्याला दुसऱ्या भांड्यात तेल टाकून जिरे तडतडून घ्यायचे। त्याचबरोबर जे खडे मसाले आणि काजू घेतले आहे ते त्याच्यामध्ये टाकून काजूचा थोडा कलर चेंज करून घ्यायचा। आता काजूचा कलर चेंज झाल्यावर जे आपण 10 मिनिटं तांदूळ भिजत ठेवले होते ते तांदूळ याच्यामध्ये टाकून तेलामध्ये मस्त असे थोडेसे परतवून घ्यायचे। याच टायमाला तुम्हाला इथे हिरवे वाटाणे पण याच्याबरोबर परतवायचे आहेत। हे थोडंसं असं मिक्स करून परतून घेऊन याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून झाल्यावर जे आपण गरम पाणी केलेलं आहे, उकळून घेतलेलं आहे, तेच पाणी मी इथे टाकलेलं आहे। आपण जर पाणी उकळून घेऊन टाकलं तर याला शिजायला जास्त वेळ पण लागणार नाही। आता जेव्हा याला थोडीशी उकळी यायला लागेल त्या टायमाला याच्यामध्ये आपण 1 चमचा असं तूप टाकून घेऊ। तुपाने याला मस्त असं टेस्ट येते। आता इथे हे व्यवस्थित उकळून घ्यायचं। याच्यामध्ये जे आपण खडे मसाले टाकले आहे या स्टेजला तुम्ही हे खडे मसाले काढून घेऊ शकता। आणि मग आता हिरवी कोथिंबीर बारीक करून ती कापून टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला हा तांदूळ शिजवताना 80 ते 85% शिजवायचा आहे, जास्त नको। मस्तपणे हा मटर पुलाव तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।